उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, आज रविवार आणि गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस, दिवाळीचा सण असूनही देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होऊन भविष्यकाळाचा आशीर्वाद आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून आपण सर्वजण उपस्थित झालात। परवापासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे। परवा आपण वसुबारस आणि काल सायंकाळी धनत्रयोदशी साजरी करून उद्याला 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे। भगवान श्रीकृष्णांनी या संस्कृतीवर अनंत उपकार केलेले आहेत आणि त्या तिथीला त्या दिवशी त्यांनी नरकासुराचा वध तथा ठार मारून त्याच्या बंदिवासातील 16,000 भगिनींची सुटका केली। त्याला नरक चतुर्दशी म्हणतात। म्हणून आपण उद्याला भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिकृतीसमोर गीतेचा 15वा अध्यायाचं वाचन करावं। ज्यांना तेवढं शक्य नाही त्यांनी गीतेची 18 नावं रोज प्रातस्मरणात म्हणावी। इथे बसलेल्या भाविकांना आणि सेवेकऱ्यांना ज्यांना गीतेची 18 नावं माहीत आहे, कृपया त्यांनी हात वरती करावेत। धन्यवाद। बरेच नवीन भाविक, त्यांना आज निश्चितपणे ही नावं पाठांतर घरी जाईपर्यंत तुमचं पाठांतर होईल। एवढी सोपी आहे, ती नित्यसेवेतही आहेत। त्यामुळं त्या 18 नावांमुळं आपणाला गीता वाचल्याचं पुण्य तथा श्रेय मिळणार आहे। ती नावं येण्याप्रमाणे आहेत: गीता गंगा गायत्री, सीता सत्या सरस्वती, ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्यामुक्त गेहिनी, अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी, वेदत्रयी परा अनंता तत्वात ज्ञान मंजिरे। जे भाविक आणि सेवेकरी रोज प्रातस्मरणीय ही 18 नावं मुखात घेतील, त्यांना रोज गीता वाचल्याचं श्रेय मिळणार आहे। फार तपशिलात सांगण्याची गरज नाही, तथापि उद्याच्या 20 तारखेला नरक चतुर्दशी आपण साजरी करावी। त्यानंतर सोमवती अमावस्या आहे आणि तारीख 21 रोजी लक्ष्मीपूजन अमावस्या 2 आलेले आहेत। बऱ्याच जणांना संभ्रम आहे, दिवाळी कधी कोणत्या दिवशी करायची। आपण 21 ऑक्टोबरला करणार आहोत आणि उद्याच्या 21 ऑक्टोबरला लक्ष्मी श्रीयंत्राचं आपण पूजन करावं। 22 ऑक्टोबरला दिवाळीचा पाडवा आहे, म्हणजेच बलिप्रतिपदा आहे। त्या दिवशी तमाम भगिनींनी आपल्या पतिदेवांचं पूजन औक्षण करायचं आहे, त्याला बलिप्रतिपदा असं म्हणतात। 23 ऑक्टोबरला भाऊबीज आहे। भाऊबीज आपणा सर्वांना विदित आहे। वर्षातून 2 भगिनींचे महत्त्वाचे सण येतात, त्यात भाऊबीज आहे, त्यात रक्षाबंधन आहे। हे अत्यंत पवित्र हे नातं भविष्यकाळापर्यंत टिकाऊ आणि पोचवण्याचं काम हे संस्कार करत असतात। म्हणून आपण येणेप्रमाणे या दिवाळीच्या 5 दिवसांच्या तयारीला सामोरं जात आहोत।
देशभरात आणि जगभरात असंख्य भारतीय देशविदेशामध्ये खूप उत्साहानं आनंदानं दिवाळी साजरी करतात. परंतु आगामी गेल्या महिन्याभरात या देशात आणि जगामध्ये संकटांची मालिका सुरू झालेली ती मागा वाचून दाखवली की आगामी काळामध्ये अतिपर्जन्यवृष्टी अजून थांबलेली नाही आणि कदाचित थांबणार नाही. हिवाळा कदाचित गायब होऊन जाईल आणि या विपरीत वातावरणात भूस्खलन, युद्ध, सुनामी, भूकंप, मोर्चे, दंगली, अपघात आणि साथीचे आजार हे वाढून ठेवलेलं आहे. हे कृपया आपण विसरू नये. मग आपण म्हणाल यावर मात काय करायची? काही दशकांपासून आपण यावर विचारमंथन करत होतो आणि आहोत. 2007 साली आपण या भविष्यकाळात 30 वर्षात काय काय घटना घडणार आहेत त्या ज्ञानदान 1च्या 156 पानावर लिहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुठल्या सालात काय काय घडेल त्याप्रमाणे घडतं आहे. फक्त आपण वाचकांनी स्थिर चित्तानं असलेले उपाय, सांगितलेले उपाय आपण जर केले तर निश्चितपणे त्यातून आपण तग धरू किंवा त्यावर मात करू. म्हणून त्यासाठी 100 कोटी पाठ सप्तशती सांगितलेले होते देश बांधवांनी. 100 कोटी पाठ स्वामी चरित्र सप्तशती आणि रुद्र. परंतु हे होमवर्क हा ग्रहपाठ अपूर्ण आहे. उणीपुरी एवढ्या वर्षामध्ये आतापर्यंत 91 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची झालेली आहेत. उर्वरित ग्रहपाठ अजून बाकी आहे. खरं तर आपण हा ग्रहपाठ मागेच संपवला असता ही भीषण परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली नसती. म्हणून आपण त्वरा करून हा ग्रहपाठ आपण वैयक्तिक सामुदायिक स्तरावर आणि सर्वांना बरोबर घेऊन करावा. यात फक्त सेवेकरीत असावा असा भेद नाही. तमाम मानवजातीसाठी हा उपक्रम आहे आणि त्यात सर्वांनी कृपया सहानुभूतीपूर्वक सहभागी आपण व्हावं. आहे त्यामागे एक देशप्रेम, धर्मप्रेम आपणाला टिकून ठेवायचं असेल तर सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी आणि ही मानव नावाची संस्कृती याशिवाय टिकून राहू शकत नाही. म्हणून आपल्याला अत्यंत कळकळीनं सांगणं आहे की आपण या सर्व उपक्रम करताना या दिवाळी जरा काटकसरीनं करावी, फटाके वाजू नये. काही विद्यार्थ्यांनी तर असा निर्णय घेतला आहे आमच्या राज्यातल्या आणि देशातल्या, आम्ही फटाक्याचे पैसे मराठवाड्यात पूरग्रस्तांसाठी निधीला देणार आहोत, अनावश्यक पैसे खर्च करणार नाही. एवढ्या लहान बालकांची किती मजल आहे, किती दूरदृष्टी आहे. हे खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून अशीच माणुसकीची संस्कृती आपणाला घराघरात आणि मनामनात जर आपण पोचवली तर आपल्याला निश्चितपणे या देशामध्ये खऱ्या अर्थानं रामराज्याप्रमाणे खरी लोकशाही या देशामध्ये बघायला मिळेल. म्हणून एक अपपर भाव आणि माणुसकीची संस्कृती आपणाला आपल्या ताटातून एक घासभर आणणं गरजूंपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. म्हणून मराठवाड्यात घडलेली जी निसर्ग आपत्ती आहे ती बोलण्याला शब्द नाही, इतकी गंभीर आहे. अंगावरच्या कपड्यानिशी लोक बाहेर पडलेले आहेत, काही राहिलं नाही. घरं पडून गेली, धनधान्य वाहून गेलं, शेती खरडून गेली. खरीप तर गेलंच, पण आता रब्बीची पण गॅरंटी नाही. अजून शेतात पाणी आहे, जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्यांना किती वर्ष परत
पूर्वपदावर यायला लागेल वेळ ते सांगता येत नाही. अशा हीनदीन अवस्थेत शेतकऱ्यांना मदत करणं हीच माणुसकीची संस्कृती आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या काही महिन्यांपासून आपण सर्व सेवा केंद्र राज्यातले मदतीचा हात देत आहेत. आपण सामुदायिकरित्या एकत्र जर आपण मदत दिली तर ती खूप मोठी मदत गरजूंपर्यंत आपल्याला पोचवता येईल. म्हणून आपण तोही विचार आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा आणि त्याप्रमाणे आपण आपल्या ताटातला थोडंसं अन्न त्यांना देताना गेल्या महिन्याभरात आपण गरजूंपर्यंत ताजं अन्न पाठवत आहोत, शेजारच्या गावातून वस्त्र पाठवत आहोत, औषधं डॉक्टर पाठवत आहोत, शालेय दप्तर मुलांची वाहून गेले ती पाठवत आहोत. या साऱ्या बारीक सारीक बाबी बोलणार किती, परंतु गरजूंपर्यंत असणाऱ्या गरजा आपण सामुदायिकपूर्वक त्या पोचवण्यात आपण कृपया भाग घ्यावा. त्याचं आपला नावलौकिक व्हावा म्हणून नाही, मोठेपणा म्हणून नाही, प्रसिद्धी म्हणून नाही, जाहिरात म्हणून नाही, माणुसकीची संस्कृती म्हणून करावं हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपणाला हे सांगण्याचं प्रयोजन. तथापि या दिवाळीनंतर आपण निश्चितपणे आपलं ऐक्य अबाधित ठेवून कामाला लागावं. आज रविवार आहे, दिवाळीचा कालावधी असूनही आपण आमच्या अनेक भगिनी दिवाळीला थोडा वेळ बाजूला ठेवून देशाची धर्माची सेवा करण्यासाठी इथे आपली सेवा चोख बजावत आहेत. त्यात पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार आहेत. अशा प्रतिनिधींनी, गुरुजन प्रतिनिधींनी आपला परिचय देऊन निश्चितपणे गरजूंपर्यंत हे विचार आपण पोचवावेत. त्यांना आपल्या प्रवाहात घ्यावं, त्यांना आपलंसं करावं. आपण कोणी वेगळे नाहीत, आपणही आपल्या माणसात राहणारे आपण माणसं आहोत. म्हणून ही संकल्पना आपण जनतेपर्यंत कृपया या ग्रंथातून पोचवावी. हे जे ग्रंथ दाखवत आहेत ते केवळ ग्रंथ नाही, खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. ही एक ज्ञानाची पानपोई आहे आणि या ज्ञानाच्या पानपोईचं अनन्यसाधारण महत्त्व आपण सर्वांपर्यंत का मांडू नये, अवश्य सांगावं. ज्याला आवड आहे तो ती दिशा निश्चितपणे निवडेल, यात दुमत नाही. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. ते सुद्धा दिवसभरासाठी दिवाळी बाजूला ठेवून आलेले आहेत. आलेल्या भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपण दिलेले प्रश्न लेखी असावेत आणि लेखी सोडवलेले जे प्रश्न आहेत कृपया उभे असणाऱ्या या प्रतिनिधींशी आपण याचा खुलासा करून घ्यावा. कुठेतरी पेपर नेण्यापेक्षा हे उभे असणाऱ्या प्रतिनिधींजवळ सोडवलेले पेपर तुम्ही दाखवा. एकदा नाही, दोनदा समजून घ्या. समाधान झाल्याशिवाय जाऊ नका. एवढी व्यवस्था जगामध्ये कुठल्याच धार्मिक उपक्रमात केली जात नाही, ती मात्र इथं केली जाते. म्हणून जगात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. गर्दी असली तर लोटालोटी, चेंगराचेंगरी होते. माणसाला माणूस ओळखत नाही. इथे दुःख घेऊन आलेल्या माणसांना ओळखण्याची क्षमता उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींजवळ आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे, आपण जे काही संकट समस्या घेऊन आलात अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत आणि विनामूल्य मार्गदर्शनातून कृपया आपण समजून घेण्याचं करावं, हे कळकळीचं आवाहन या विभागानं केलेलं आहे. पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. दिवाळी बाजूला ठेवून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आपण मुलामुलींची विवाह गेली 80 वर्षापासून करत आहोत.
आणि ज्या भाविकांनी स्वामींवर विश्वास ठेवून विवाह केली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण मुलाबाळांच्या भविष्यासाठी काही गोष्टी त्याग करा. मान पान अपमान सन्मान या गोष्टी कायमच्या विसर्जित करा, म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. सुख कशात दडलेलं आहे ते आपण शोधा. सुख त्यागात आहे. म्हणून या संभाव्य गोष्टींचा त्याग केल्याशिवाय तुम्ही सुखाच्या मार्गाकडे वळूच शकत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपण या पद्धतीनं आमच्या विवाह मंडळाशी संवाद संपर्क करताना यांच्याकडे राज्याच्या 36 जिल्ह्यातून विवाह मंडळाची नोंद आहे. ती सुमारे आता 1.5 लाखाच्या आसपास पोचलेली आहे. ज्यांना ज्यांना जी जी स्थळं उपलब्ध हवी आहेत, पसंती आहे, पत्रिका जमत आहेत, ऋणानं बंद जमतो आहे, त्यांनी त्वरा करावी आणि विवाह मंडळाकडे कृपया नावं नोंदणी करून त्याचा स्वाद घ्यावा आणि जीवित सुखी करावं हे कळकळीचं आवाहन पेलवताना अजून एक आव्हान विवाह मंडळाला आहे. आत्महत्या पूरग्रस्त पीडित मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार करणार नाही. शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? ती आपल्याला करायची आहे. यामध्ये देशरक्षण, धर्मरक्षण आणि पीडित असलेल्या देशातल्या धर्मातल्या लोकांना सहानुभूतीपूर्वक माणुसकीची संस्कृती आपणाला पोचवायची आहे. त्याला विवाह मंडळ म्हणतात. म्हणून आपण येणेप्रमाणे गाव पातळीवर विवाह मंडळं उभी करावी. सर्वांना इथं येणं अशक्य आहे. म्हणून आपण राज्याच्या देशाच्या गावोगावी विवाह मंडळं आपण उभी करावी आणि बिना हुंड्यानं मुलामुलींची विवाह करावीत. स्वामींवर विश्वास ठेवावा, आशीर्वाद घ्यावा आणि स्वामींची सेवा सातत्यानं करावी हे कळकळीचं आवाहन. पाठोपाठ इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन राज्यामध्ये कृषीची अवस्था बिकट आहे. खरीपही गेलं, आता रब्बी जातं आहे. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणं, मनोधैर्य वाढवणं, हातातोंडाशी आलेला घास निघून गेलेला आहे आणि उद्या पुढच्या पिढ्यांची चिंता त्याला आहे. शिक्षण घेऊनही नोकऱ्या उद्योग मिळत नाही. अशा वेळी राज्यात असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सर्वे करावा. ज्या कुटुंबात आत्महत्या किंवा पीडित आहेत अशा मुलामुलींची यादी करून, आमच्या इथे शेळके सर आलेले आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच कंपन्या आहेत. मागील वर्षात 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी पायावर उभं केलं. तसं आपण ही योजना गाव पातळीवर गुरुकुल पीठात त्या कंपन्या बोलून ऐच्छिक गरजू विद्यार्थ्यांना आपणाला ही संधी उपलब्ध करून द्यावी हे कळकळीचं आवाहन आहे. या सर्व बाबी सहानुभूतीपूर्वक आपणाला सर्वांपर्यंत कृपया पोचवायच्या आहेत. म्हणून आपण इथे बसलेले सर्वजण जबाबदार प्रतिनिधी आहोत. म्हणून आपली जबाबदारी आपण पार पाडावी हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान घेऊन डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी आपणाला माहीत आहे कोणती रुग्ण येतात. हा दवाखाना नाही, ही पुण्यभूमी आहे, तपोभूमी आहे. गेल्या 80 वर्षात इथे 24 तास महायज्ञ या सर्व सेवा दुःख निवारण करण्यासाठी आहे, धर्माचं देशाचं रक्षण करण्यासाठी केल्या जात आहेत. सहानुभूतीपूर्वक आपण ते समजून घ्यावं. इथे दर गुरुवार रविवारला कमीत कमी 100 रुग्ण कॅन्सरचे येतात. आता 1-2 रुग्ण होते. 2 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला. 2 वर्षाच्या. हे एवढा उच्छाद
कॅन्सरनं मांडलेला आहे. त्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीत इथे दवा उपलब्ध केलेला आहे. अर्थात दवा थोडा कडू तुरट आहे, परंतु गेल्या दशकामध्ये सुमारे 2 लाख लोकांचा मृत्यू कॅन्सरमधून वाचलेली औषधं इथे उपलब्ध आहे. म्हणून आपण त्या औषधांचा गरजूंपर्यंत पाठपुरावा करून पोचवावं, हा दुवा घ्यावा. सप्तरंगी नावाचे मूळ आणि काढा आहे. सर्व प्रकारचाच कॅन्सर बरा करण्याची क्षमता या दव्यात आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानबिंडी उपलब्ध आहे. ती चांगल्या मधात प्राशन करावी. ज्यांना पोटात आणि शरीरात कुठेही कॅन्सरची गाठ आहे त्यांनी हे वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून थोडंसं गरम करून प्राशन केलं, 3-4 वेळेस रोज ते घेतलं, 3 आठवड्यात 100% गाठी त्याचं पाणी होतं, गाठ नष्ट होते, रुपया लागत नाही, केमो करायची गरज नाही. केमो हे कॅन्सरचं उत्तर नाही. हे आपणाला ठामपणे सांगता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. अर्थात औषधं थोडी कडू तुरट आहे, डोळे झाकून घ्यावी लागतात, एवढंच आहे. परंतु बिना वेदना, बिना कापाकापी, बिना शस्त्रक्रिया कॅन्सरला बरं करता येतं. त्याची थोडीशी पथ्ये दिलेली आहे आपल्या पेपरवर. त्यामध्ये वांगी, वालवड, उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची हे कृपया वर्ज्य करावं, म्हणजे कॅन्सर लवकर बरा होतो. पण महाराष्ट्रात असं एकही घर नाही की वांगी आवडत नाही. तुम्ही बघा, प्रत्येक घरात वांगी आवडतं. वांगी वर्षातून एकदाच खास, चंपाषष्ठी. जे लोक खूप वांगी चवीनं खातात त्यांना 100% पाईल्सचे आजार होऊन पुढचे आजार होतात. हे सांगायला नको, आपणाला माहीत आहे. अधिक माहिती आपल्या घरगुती आयुर्वेद ग्रंथात ही सगळी दिलेली आहे. त्याची पानं चाळलीत आपणाला कळेल. पुढचा विभाग या ठिकाणी आमचे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी वास्तुविषयक या कार्यातलं जे धोरण आहे तोडफोड न करता ते व्यवस्थितरित्या आपणापर्यंत सांगावं आणि आपल्याला आपल्या निवारा म्हणजे घरात स्वास्थ्य, सौख्य, आरोग्य हे मिळावं यासाठी कोणती दखल घ्यावी. बंद पडलेली घड्याळं नसावीत. बऱ्याच भगिनींच्या घराला किचन ओट्याला काळा दगड आहे. ज्यांच्या आहेत त्यांनी हात वर केला तर आपल्याला उपाय करता येईल. धन्यवाद. घरी गेल्यावर त्याला पांढऱ्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा जर ऑइल पेंट दिला, काळा दगड दिसला नाही पाहिजे असा रंग दिला, त्या मिनिटाला तुमची दुखणी संपली, चिंता संपली. हे आपण कळकळीनं सोप्या पद्धतीत समजून घेण्याचं करावं. म्हणून आपल्या वास्तूत देवघर कुठे असावं, स्वयंपाक कुठे असावा, बैठक कुठे असावी, मुलांनी उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास का करावा, या कौटुंबिक ज्या बाबी आहेत ज्या तुम्ही आज पेपरवर मांडलेल्या आहेत त्याची उत्तरं यात दिलेली आहेत. म्हणून ती पानं चाळा आणि तुम्हीच तुमच्या घराचं डॉक्टर व्हा. अशा सोप्या भाषेत आपणाला या सर्व बाबी जनसामान्यांच्या समस्या निवारण्यासाठी ही एक ज्ञानाची पानपोई आहे, तिचा आपण वापर करणं. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. ते सुद्धा विनामूल्य मार्गदर्शन गरजूंना करतात. अन्यत्र तुम्ही बघा, कोर्टात जाणं हे शहाण्याचं काम नाही आणि शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये अशी म्हण आहे. म्हणून ज्यांना केंद्रनिहाय किंवा वैयक्तिक काही कानूनविषयी मार्गदर्शन हवं आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी कृपया संवाद साधावा, हे कळकळीचं आवाहन. पाठोपाठ पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत
प्रतिनिधी आलेत, ते आपला परिचय देत आहेत. त्यात देश विदेश अभियान आहे, वेदविज्ञान अभियान आहे, युवा प्रबोधन आहे, त्यानंतर स्वयंरोजगार आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, पशुगोवंश प्रतिनिधी आहे, माहिती तंत्रज्ञान आहे आणि याज्ञिकी प्रतिनिधी आहे. हे सर्व 8ही प्रतिनिधी आपल्या सेवेत दिवसभरासाठी सेवा म्हणून ते करतायत, व्यवसाय म्हणून नाही. ही एक धर्माची, देशाची सेवा आहे. देश बांधवांपर्यंत ही सेवा कोणी अन्यत्र पोचवणार नाही, ते आपल्याला पोचवायची आहे. म्हणून एक देशाचं काम आहे, धर्माचं काम आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. या साऱ्या बाबींचा आपण कृपया अभ्यास करून हा मार्ग निवडलेला आहे. म्हणून यात सर्व विभागांची निश्चितपणे माहिती जनमानसापर्यंत जर दिली तर बरेच जण आवडीनं आपल्या आवडीनुसार त्या विषयात भाग घेतील आणि जनतेपर्यंत हे ज्ञान पोचवतील, ही किमान अपेक्षा आहे. यामध्ये त्सुनामी आता येणार आहे, त्यासाठी हा भगवा ध्वज आहे. त्याखाली बसून मारुती स्तोत्र किंवा मारुतीची सेवा जर आपण केली, हनुमान चालीसा पठण केलं तर मोजून 3 मिनिटात त्सुनामी थांबते. कारण मारुती राया हे वायुपुत्र आहे. भूकंप यंत्र इथे दिलेलं आहे. देशामध्ये 8 ते 10 रिश्टर भूकंप जगात होणार आहे आगामी महिन्यात. त्याची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य भूकंप यंत्रात आहे. भूकंप होणार आहेत, परंतु त्याची तीव्रता 1.5 ते 2 रिश्टर आणण्याची क्षमता या यंत्राची आहे. म्हणून आपणाला वित्त आणि मानवहानी टाळायची असेल तर या यंत्राचा आपण गावोगावी वापर करावा. मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात आपण बिनबोभाट त्याची स्थापना करावी आणि मानवजातीचा संहार थांबवावा. हे पण आपण जबाबदार नागरिक या नात्यानं ही भूमिका आपण पार पाडावी, हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला विभाग आहे. दिवाळी असूनही ह्या भगिनी आलेल्या आहेत अन्य भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी. त्यात आगामी राहिलेले दिवाळीचे सण कसे करावेत, या अश्विन महिन्या अखेरपर्यंत असणारा हा दिवाळी सण घरच्या घरी आपण कसा करावा, पुढे कार्तिक महिन्याचा पूर्ण महिना, कार्तिक महिन्यात येणारे सण आहेत ते कसे करावेत. कॉन्व्हेंटमध्ये उद्या नवीन पिढीला हे माहीत नाही आहे सण का करायचे असतात, त्यामागचं सायन्स काय आहे, विज्ञान काय आहे, ते शाळेत कोणी शिकवत नाही. ते कोण शिकवे. तथापि आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर वाढतं कर्ज. या दोन्ही समस्यांवर इथे उत्तरं दिलेली आहेत. ते आपण सहानुभूतीपूर्वक लेखी स्वरूपात नीट समजून घ्यावी. चर्चा करून किंवा तोंडी बोलून त्या सुटणार नाहीत. डोकं दुखतं गोळी डोक्याचीच घ्यावी लागते, पोट दुखतं पोटाचीच घ्यावी लागते. आपल्या ऋषीमुनींनी यावर अनेक दोहे लिहिलेले आहेत. रागी बागी जोगी नाडी और न्याय, इस पंचम को गुरु है लेकिन उपजत अंग स्वभाव. याचाही अर्थ आपण या विभागातून समजून घेताना ज्या भगिनींच्या कुटुंबात काही सदस्य मद्यपान, धूम्रपान किंवा अन्य व्यसनं करतात, त्यांच्यासाठी शंकराच्या पिंडीवर तथा या रुद्रयंत्रावर महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ जर त्यांना दिलं, चहातून, पिण्याच्या पाण्यातून, जेवणातून, महिन्याभरात व्यसनं बंद होतात. सुंटे वाचून खोकला जातं आणि तुमचे सारे सदस्य किंवा काही तापट सदस्य स्थिर होतात, व्यसनमुक्त, चिंतामुक्त होतात, शाकाहारी होतात आणि निर्व्यसनी होतात. यापेक्षा देवाकडे काय मागावं मागून मागून. मला वाटतं काही देवाकडे मागू नयेत, त्याला कळतं आहे काय लागतं आहे ते.
आपण आपली सेवा निमूटपणे करावी, एवढंच याला कर्मयोग म्हटलेलं आहे. म्हणून या कर्मयोगाची भूमिका आपण आपल्या दैनंदिन जीवनात करावी, हे कळकळीचं आवाहन. दुसरा विषय आहे डोक्यावर वाढतं कर्ज. दिवाळी त्यासाठीच आहे. दिवाळी म्हणजे लक्ष्मी पूजन. त्या दिवशी आपण मराठी अस्मितेत दिल्याप्रमाणे ती मांडणी करावी. असेल श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र ठेवावं. पाटावर देवघरात मांडणी करावी. लाह्या बत्ताशे पूर्णावरणाचा नैवेद्य ठेवावा आणि विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र म्हणून दिवाळी आपण साजरी करावी. तथापि आमच्या जगातल्या देशातल्या साऱ्या माता भगिनी दर पौर्णिमेला घरच्या घरी स्वतः सत्यनारायण करतात, स्वतः पौरोहित्य करतात. ज्या भगिनी स्वतः पौर्णिमेला सत्यनारायण स्वतः करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत. भगिनी नव्या आहेत, त्यांचे हात वरती नाहीत. त्यांनी हात वरती केलेल्या भगिनींशी संवाद साधावा आणि स्वतः सत्यनारायण करावं. तुम्हाला अंगावर काटा येईल की व सत्यनारायण आपण कसा करायचा. तो बिना खर्चिक आहे, खर्च नाही. फार तर फार मूठभर गहू तांदूळ 3 सुपाऱ्या मांडून एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून आणि त्या श्रीयंत्राचं अनन्यसाधारण महत्त्व समजून त्यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. लक्ष्मीचं वाहन कमळ आहे, परंतु आपल्याजवळ तेवढी कमळं नाहीत. म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात, ती अर्पण करावी. तर दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी ही तुळशीची माळ आहे आणि या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, नंतर कुबेर मंत्र, व्यंकटेश आणि श्रीसुक्ताचं पठण केल्यानं स्थिर लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते. परंतु आमच्याकडे गेल्या 50 वर्षात अजून असा एकही व्यक्ती आला नाही की लक्ष्मी आम्हाला नको आहे म्हणून. असं कुणी आलेलं नाही. अर्थ कसा लावायचा तो आपण समजून घ्या. म्हणून अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत आपण हे दिवाळी व्रत आणि पुढे येणारं पौर्णिमा हे आपण सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावं, हे कळकळीचं आव्हान. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपसात थोडी चुळबुळ चालू झालेली आहे. मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ जागेवर थांबत नाही, हे मानसशास्त्र आम्हालाही माहीत आहे. दिवाळीचा सण आहे, घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, जबाबदाऱ्या पार पाडल्याच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहेत, इत्यादी इत्यादी मनाजीराव आपल्याला सांगत असतात. त्याशी आम्ही सहमत आहोत. वेळेला विराम करून आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना या दिवाळीच्या आणि होऊ घातलेल्या उपक्रमाच्या आणि आगामी येणाऱ्या शनिवारी 25 तारखेला आपण गाणगापूरला विशेष राष्ट्रासाठी उपक्रम ठेवलेला आहे. या ज्या 2 महिन्यात काही घटना घडणार आहेत त्या दत्तभूमीत करायच्या असतात. म्हणून त्या ठिकाणी आपण काही उपाययोजना, इथे पत्रकं दिलेली आहेत. आमच्या प्रतिनिधींनी ती पत्रकं, ज्यांना गाणगापूरला यायचं आहे त्यांना ती पत्रकं द्यावीत, म्हणजे त्यांना पूर्वतयारीला सोपं होईल. तिथे 24, 25, 26 3 दिवस भाग घेणाऱ्यांना काही महत्त्वाच्या उपासना दिलेल्या आहेत. त्या आमच्या शेळके सरांनी गरजूंपर्यंत ते पेपर पोचवावेत आणि ज्यांना यायचं आहे, या धर्माचं, देशाच्या कामात सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी शेळके सरांना कृपया भेटा. म्हणजे आपणाला त्या ठिकाणी होऊ घातलेली सेवेत आपला हातभार आणि सेवा रुजू करण्याला एक नामी संधी मिळेल, हे कळकळीचं आवाहन. हे आवाहन आपण सर्वदूरपर्यंत करावं. वेळेला विराम करून दिवाळीच्या आपणा सर्वांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो आणि सामुदायिकरित्या हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम पहिला मान इथे भगिनींना दिला जातो, का त्या माहेरी आलेल्या असतात म्हणून. त्यांनी मौनानं नंबर 1च्या गेटनं समाधी औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात महाराजांना हात जोडून
आपल्या जागेवर बसायचं आहे. तदनंतर नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे पुरुष प्रतिनिधी पालन करून मौनानं पाठोपाठ येतील. आणि पुढे आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे. ज्यांना कुलधर्म कुलाचार माहीत नाही त्यांनी मल्हारी सप्तशती पारायणात कृपया भाग घ्यावा, हे कळकळीचं आवाहन. आणि काही वेळानंतर भगिनींना जाण्याची घाई असेल त्यांना यज्ञभूमीत तास दीड तासात सप्तशतीतसुद्धा भाग घेण्याला एक नामी संधी दिलेली आहे. या संधीचं सोनं करावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.